युवराज, तुमच्या फौजाच्या पागा हलवा. रात्रीचे घोडे खिंकाळतात, इथं झोपा येत नाहीत लोकांना. हा, तुमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं तर ते बी ऐकत नाहीत. हा युवराज, खानाच्या मनात कट शिजतोय. पांढरे सरदार, त्याच्या आधीपासून कल्पना आहे आम्हाला. आमच्या लहानपणी त्याने दुधाच्या पेल्यात विष मिसळलं होतं, हे विसरलो नाही आम्ही अजून. बस बस, तेच सांगायचं होतं. दिलेर खान एक मोहीम आखतोय. लय गुप्तपणे चाललाय कारभार. समजा बैठकीला एक बी मराठी सरदार नव्हता, फक्त त्याचीच माणसं होती. समजा अखलाक खान, गैरत खान, मुल्ला अहमद ही समजा. असं कुणाला बी कसला बी सुगावा लागू दिला नाही खानानं. फक्त एक त्याच्या बोलण्यात सारखं सारखं रायगडाचा उल्लेख येत होता, असं समजलं. रायगड? हा, रायगड एवढा सोपा वाटला की काय दिलेर खानाला? सोपा नाहीच, पण तुम्हाला ढाल म्हणून पुन्हा वापरलं तर? अक्कासाहेब, इथून पुढे स्वराज्यातला गड तर सोडा, चिमूटभर माती सुद्धा त्या दिलेर खानाला मिळू देणार नाही आम्ही. एवढंच कशाला, त्याच्या घोड्याच्या नालात अडकलेला खडा सुद्धा घेऊन जाऊ देणार नाही. असाच निर्धार कायम ठेवा. तो तर पूर्वीपासून आहेच अक्कासाहेब. फक्त भोपाळ गडाच्या वेळी त्यानं आम्हाला भावनिक गुंत्यात अडकवलं आणि आम्ही सुद्धा अडकलो. पण आम्हाला आवळा देऊन कोहळा काढायचा होता, आणि आता कोहळा आमच्यापासून अवघी 4 बोट दूर आहे. तुम्ही तुमचं राजकारण सारा, फक्त आम्ही तुमच्या बरोबर आहोत एवढं ध्यानात ठेवा. पांढरे सरदार, तुम्ही आमच्या सोबत आहात, तुम्हाला स्वराज्याचा विचार पटला, यातच आर्थिक लढाई जिंकलोय आम्ही. नाही, महत्वाच्या गोष्टी समध्या तुमच्या कानावर घालत नाही. फक्त तुम्ही सावध राहा. दादासाहेब, तुम्हाला आता आणखी सावध राहावं लागणार. स्वराज्य विरोधात तो दिलेर खान तुम्हाला ढाल म्हणून पुन्हा वापरणार असंच वाटतंय. त्यापूर्वी आम्हाला काहीतरी हालचाल करावी लागली. येतो युवराज, तेवढं त्या पागा हलवून घ्या आणि मोद्दार शिपाई सैसांना सांगा, चाऱ्याची नासाडी करू नका सा. हो. निवाड्यातून हाती काहीच आलं नाही. हो, म्हणजे फसगत झाली. फसगत म्हणजे? अहो, डोंगर पोखरून साधा उंदीर सुद्धा निघाला नाही. आणि पंत, काय हो, तुम्ही ज्या खबरा आणता त्याही खोट्याच. त्यामुळे आमची दिशाभूल होते. अशानं आम्ही महाराजांच्या नजरेतून उतरणार नाही का? महाराणी साहेब, निवाड्याचा निर्णय आपल्याला हवा तसा लागला नाही हे खरं आहे, पण त्या निमित्ताने सर्व मंत्रिमंडळ युवराजांच्या दिलेर मैत्रीवर नाराज आहे, ही तर गोष्ट जाहीर झाली. हो, पण त्याने काय होणार? बरं, त्यात आपले जाधवराव आले. म्हणजे आपण बोलावून घेतले होते. म्हटलं चिडतील, थैथयाट करतील, पण त्यांनी तर पेटलेल्या आगीत कृष्णामाईचे पाणी ओतले आणि निकालच लावला त्यांनी. निकाल हाच लागला की शंभूराजेंचं युवराज पद शाबूत राहिलं. राहील? पण किती दिवस राहील? महाराणी साहेब, तुम्हाला काय वाटतं? शंभूराजांचं स्वराज्यात परतणं एवढं सोपं राहिलंय? नाही. अहो, दिलेर खान आहे तो कपटी, उलट्या काळजाचा. शंभूराजांसारखा मासा त्याच्या गळाला लागलाय, तो सहज सोडेल नाही. आणि शंभूराजे जो जो प्रयत्न करतील, जेवढा हिसका देतील, तेवढा गळ आरपार, तोंडातून आत, कल्ल्यातून बाहेर. अवघड आहे. खरंच अवघड झालंय. माझी तर मतीच गुंग झाली आहे. मोरोपंत, काय झालं? महाराज सुरतेवर चालून जाणार अशी आतल्या गोटातली खबर आहे. सुरतेवर अचानक? कधी जाणार आहे? फौजेला तयार राहण्याचा आदेश दिलाय.
दिलेर खान मोगल फौज घेऊन स्वराज्याच्या सीमेवर उभा आहे. तो स्वराज्यात कधीही घुसू शकतो. आणि महाराज नाही, मलाही ठीक वाटत नाही. महाराज स्वराज्याला संकटात सोडून बाहेर पडणार नाहीत. त्यामागे महाराजांची नक्कीच काहीतरी योजना असणार. योजना? कसली योजना? मोगलांना शह द्यायचा. काय शह देणार? दिलेर खानानं शंभूराजांना ढाल करून भूपाळगड घेतला. आता मोहरा पन्हाळगडाकडे. आता पन्हाळगड घेतल्यानंतर वसंतगड, महिमानगड, अजिंक्यतारा, चंदनवंदन हे घेऊन पुन्हा पुरंदरावर येणार. बघा तुम्ही. आणि मग रायगड. आणि हे सगळं का शक्य आहे? तर शंभूराजे आघाडीवर आहेत म्हणून. रायगड? मग अहो, दिलेर खानाचा हौसला वाढलाय. बघता बघता त्यांनी भूपाळगड कन्वर्टीस मारलाय. आता निघालाय पुढे. त्यात शंभूराजे स्वराज्याचे युवराज येत आहेत म्हटल्यावर सगळे मावळे तलवारी सोडून मुजरा करायला पुढे. म्हणजे होतोय सगळ्यांचा फिरंगोची नरसाळा. तेही खरंच हो. उद्या आलेच चालून युवराज रायगडावर, तर पायघडा टाकायला कमी नाही करणार हंबीररावांसारखे. मग काय करणार? धम्मराजे! धम्मराजे! खान साहब स्वागत है आपका. स्वागत गया जहन्नम में. खान साहेब, हा आमचा शामियाना आहे. इथं चढा आवाज आणि खडा गनी दोन्हीही खपवून घेतलं जात नाही. दोस्त म्हणून आला आहात की? दोस्त हम भी हैं तो दोस्ती निभाते भी हैं, लेकिन आपके वालिद शिवाजी राजे मुगलिया सल्तनत के मुल्क पर हमला कर रहे हैं. रोकिए उन्हें. खान साहेब, आम्ही कसं रोखणार आणि कुठल्या आधारावर? आपके यहाँ रहते हुए आपके वालिद मुगलिया सल्तनत के मुल्क पर हमला करे, ये अच्छी बात नहीं है शंभू राजे. खान साहेब, आम्ही मुघल छावणीत असणं आणि आमच्या आबासाहेबांनी मुघल मुलखावर हल्ला करणं या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. शंभू राजे, आप अपने वालिद को समझाइए कि वो ऐसी जसारत कतई ना करे. हा विचार भूपाळगडावर हल्ला करण्यापूर्वी तुम्ही करायला हवा होता खान साहेब. मुघल आणि स्वराज्य यांचा समान शत्रू असलेल्या आदिलशाहीवर हल्ला न करता तुम्ही आम्हाला स्वराज्यावर चालून जाण्यास भाग पाडलत. आमचा नकार असताना सुद्धा. तेव्हा आमच्या आबासाहेबांनी आम्हाला स्वराज्यावर चालून येऊ नका म्हणून सांगितलं नाही. मग आता आम्ही त्यांना कसं सांगावं मुघल मुलखावर चालून जाऊ नका म्हणून? आपको बताना पड़ेगा. ते ऐकणार नाही. आणि मुलगा म्हणून त्यांना आमचं म्हणणं पटलं तरी छत्रपती म्हणून त्यांना मान्य होणार नाही. तसंही ते नाराज आहेत आमच्यावर. आप नहीं बताएंगे तो फिर हम बताएंगे, लेकिन अब आपको वही करना पड़ेगा जो हम चाहेंगे. चलो मुल्ला. बघितलं दादासाहेब, कसा पाय आपटत गेला ते. याचा अर्थ पांढरे सरदार म्हणतात ते अगदी खरं आहे. हा दिलेर खान तुम्हाला स्वराज्या विरोधात पुन्हा उभं करणार. त्याची कितीही इच्छा असली तरी ते आता शक्य नाही. आकाश, कोणत्या बळावर म्हणताय हे? शहजाद्याच्या. आम्ही शहजाद्याला निर्णायक खलिता पाठवलाय. या खुदा, ये कैसी किस्मत लिखी है हमारी. आलमगीर औरंगजेब बादशाह के बेटे हम, हमें शहजादा बनाए, लेकिन बिना ताज का, बिना तख्त का. ये जो हमारे वालिद है ना खुद चैन से जीते हैं,
न हमें चैन से जीने देते हैं। जिनके वालिद खुद बादशाह हो, उन्हें इतनी लंबी उम्र जीना अन्याय है, ये नहीं समझते हो। कब हम बादशाह बनेंगे और कब हमारी तख्त पोशी होगी? क्या लाए हो जनाब? हुजूर, सौराज के युवराज शंभू राजे की ओर से कोई आया है, मिलना चाहता है। हमारे प्यारे दोस्त, हमारे बचपन के साथी और हिंदुस्तान के होने वाले बादशाह शाह आलम को युवराज संभाजी का प्रणाम। शहजादे, हमारा एक सपना है। हम आपको दिल्ली के तख्त पर ताजपोशी करते हुए देखना चाहते हैं और इसीलिए हम हमारा स्वराज छोड़कर आपकी मदद करने आए हैं। आपके साथ हर लड़ाई में हम आपको साथ देना चाहते हैं, लेकिन दिलेर खान हमारी आपसे मुलाकात नहीं होने देता। हमने तो भोपालगढ़ की जीत आपके नाम कर दी है। दिलेर खान के इरादे आपके लिए ठीक नहीं है। हम आपकी ताकत बनना चाहते हैं, लेकिन दिलेर खान को आपकी और हमारी दोस्ती पसंद नहीं। अगर आपका शाही खलीफा हमारी याद करता है तो हम आपसे मिलने आएंगे, जरूर आएंगे। युवराज संभाजी राजे। ये है हमारी अहमियत। शंभू राजे जैसा वीर खुद हमें अपना दोस्त मानता है, हमें बादशाह बनने का ख्वाब देखता है। हम आपसे मिलेंगे शंभू राजे, हम एक साथ काम करेंगे। अगर दिल्ली पर आक्रमण करना है तो हम मराठाओं की फौज लेकर बादशाह सलामत को चुनौती देंगे। अब हमें कोई नहीं रोक सकता, कोई नहीं। हम पूछना चाहते हैं मुल्ला अहमद, खलीफा यहाँ से गया कैसे? जादू से गया या फिर आसमान से उड़कर गया? कहीं ना कहीं तो तुम्हारे पहरेदार कमजोर पड़ रहे हैं और इसके जिम्मेदार हो तुम। हुजूर, इसके लिए मैं माफी मांगता हूँ। पता लगाओ उसमें क्या लिखा था। हुजूर, तहकीकात शुरू कर दी है। जल्दी पता करो मुल्ला अहमद कि शंभू राजे ने उसके अंदर ऐसा क्या लिखा था। जी हुजूर। आजकल ये शंभा कुछ ज्यादा ही उड़ा है, बहुत ऊंची उड़ाने भर रहा है, बड़ा फड़फड़ा रहा है ना, इसके तो पर मुझे अब काटने ही पड़ेंगे। सुनबाई, मातोश्री, थांबा, मागे वळून बघू नका. आम्ही तुमच्यासाठी भेटवस्तू घेऊन आलोय. ओळखा पाहू. अहो, आम्ही कसं ओळखणार? ओळखायलाच पाहिजे. रंग सांगा, मग ओळखतो. पिवळा, दागिना कशावरून? पिवळा तर सोनचाफाही असतो, पण या दिवसात नसतो. म्हणून तुम्ही आम्हाला
फुलं भेट देणारच नाही. आणि फुलं असती तर सुगंध आला असता ना त्याचा. म्हणूनच तुम्ही फुलमुखत्यार आहात. घ्या आमच्याकडून तुम्हाला भेट. पण कशासाठी? खूप धाडसानं आणि संयमानं तुम्ही निवाड्याला बसला, निवाडा पार पाडला आणि मुख्य म्हणजे आपल्या पतीच्या चांगुलपणाशी तुम्ही ठाम राहिला. घ्या. 52 कशी सोनं आहे. परंतु मातोश्री, 52 कशी सोनं तर दिलेर खानाच्या छावणीत आहे. हो ते तर आहेच. युवराजांनी स्वराज्यात परत यावं हीच आमची खरी भेट. महाराजांनी विचारलं आम्हाला, तुम्हाला जे हवं ते मागा. आम्ही युवराज आणा असंच म्हणाला असाल ना. सुनबाई, आमचं आईचं काळीज आम्हाला सांगतंय शंभूराजे लवकरच येतील. ते आले की भरून पावलो आम्ही. आमचं सोनं, आमचं दागिना तेच. तरीही युवराज परत आले की त्यांचं स्वागत तुम्ही हा हार घालून करा. घ्या बघू. वा, सुरेख घटनावळ आहे. नक्षीकामही सुंदर आहे. निवाडा जिंकल्याबद्दल सुनबाईंचं कौतुक नाही. छान. ते तिथे हार पत्करतील आणि तुम्ही हार घाला. म्हणजे अहो, शंभूराजे स्वराज्यात परत आले तर या निवाड्याला आणि या भेटींना अर्थ. नाहीतर काय, दागिना स्वराज्याचा आणि शोभा आणतोय मोगलाईच्या गळ्याला. असं नाही होणार थोरल्याबाई साहेब. शंभूराजे येतील लवकरच. युवराजनी, अनाची पंत येत आहेत. पंत, तुम्ही इथे? खबरच तशी आहे. व्यापारी लोकांचे खलिते आले आहेत. त्यातील एका पत्रात असे नमूद केले आहे की दिलेर खानाचा पुढचा हल्ला हा आता रायगडावर होणार आहे. खबर पक्की आहे? व्यापाऱ्यांच्या थैलीत जो बारका वाजतो तो कुठेच नसतो. खबर पक्की आहे. या तुम्ही. ऐकताय ना? शंभूराजे स्वराज्यावर चालून यायचा विचार करताय. येतील मोगल फौज घेऊन. सुनबाई, तुम्ही तयार राहा स्वराज्याचा दागिना घालून स्वागतासाठी शंभूराजेंच्या. नाही,